तर या ठिकाणी सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांच्याकडून शाळांची पाहणी करण्यात येते। सध्या अभिजित दिपके हे लातूरमध्ये आहेत। अभिजित दिपके यांनी खरं तर हा उपक्रम हाती घेतलेला आहे। या उपक्रमात त्यांच्याकडून सर्व शाळांची दरम्यान पाहणी करण्यात येते। सर्व शाळांमध्ये सुविधा व्यवस्थित आहेत का, विद्यार्थ्यांची खरं तर योग्य काळजी घेतली जाते का, हे सगळं अभिजित दिपके यांच्याकडून ही पाहणी सुरू आहे। खरं तर या अभियानाची सुरुवात त्यांच्याच गावातील शाळेपासून करण्यात आली होती आणि आज मात्र लातूरमध्ये अभिजित दिपके यांनी शाळांची पाहणी आता सुरू केलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अजय बोडके यांच्याकडून। अजय, लातूरात आता अभिजित दिपके यांच्याकडून शाळांची पाहणी करण्यात येते, अधिकचे अपडेट काय? आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके हे जंतर मंतरवरील आंदोलनाच्या नंतर त्या ठिकाणी स्कूल ठीक करू अभियान राबवत आहेत। देशभरात सुरू असलेल्या अभियानाचाच एक भाग म्हणून आज ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनीची जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, या शाळेपासून तिथे या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील या सरकारी शाळांची परिस्थिती काय याचा पाहणी दौरा करतायत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूरमधल्या या शाळांमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सुविधा देणं आवश्यक होतं त्या व्यवस्थित मिळत आहेत का नाही, शाळांचा दर्जा काय आणि मूलभूत सुविधांचं किती प्रमाणात आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत सोयी सुविधा पोहोचलेल्या आहेत, याचा सुद्धा ते आढावा घेणार आहेत। एकंदरीत काय तर लातूर जिल्ह्यातील या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या शाळांची ते पाहणी करणार आहेत त्या शाळांचं ते ऑडिट मात्र करणार आहेत, हे मात्र त्यांच्या संयोजकाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कृपा, या पाहणी दरम्यान अभिजित दिपकेंसोबत नेमके कोण कोण आता उपस्थित आहेत त्या ठिकाणी? अभिजित दिपके आणि त्यांच्या कोर कमिटीचे काही महाराष्ट्रातील सदस्य हे आहेत, त्याबरोबरच राष्ट्रीय संघटन प्रमुख असलेले अजिंक्य शिंदे हेही त्यांच्याबरोबर या दौऱ्यामध्ये असणार आहेत आणि त्याबरोबरच त्यांचे बीजेपी सोबतचे जे समर्थक आहेत त्यांचा सुद्धा या सगळ्या पाहणी दौऱ्यामध्ये सहभाग असणार आहे। कृपा, अगदीच त्यांचं पुढचं नियोजन आता कसं असणार आहे? अनेक काही शाळांची ते अशाच प्रकारे पाहणी करणार आहेत का? औसा तालुक्यातील उजनीपासून जे पाहणी दौरा त्यांचा सुरू झालेला आहे, त्यानंतर औस्यामधील काही शाळा आणि त्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळांची ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार असल्याचं संयोजकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अभिजित दिपके या सगळ्या पाहणी दौऱ्याच्या नंतर माध्यमांशी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदीच अजय, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। संस्थापक अध्यक्ष अभिजित साहेब ते सध्या आता आपण सध्या आहेत बोलायला। नमस्कार सर। सर मी बघतोय ते कलर तुम्ही काल रात्री मारून घेतला बाथरूमला, ते आता रातोरात तुम्ही काम केलं त्यासाठी धन्यवाद तुमचा। आमचं फक्त एवढं म्हणणं आहे, जर एका रात्रीत एवढं काम होऊ शकलं असतं तर मग आधीपासून का नाही झालं सर? आणि बाथरूम मध्ये नळ नाही सर, आता तुम्ही कलर तर मारून गेले घाई गडबडीत, पण नळाचं काय? बाथरूम मध्ये नळ तर लागेल ना, पाणी नाही येतं त्या बाथरूमचं करायचं काय सर? नाही सर, आता मला फक्त एवढं सांगा की हे नुसतं असं वरतून आता कोणी येणारे बघायला म्हणून तुम्ही कामं केलेत का? आता खरंच स्कूलचं काही तुम्ही इम्प्रूव्हमेंट करणार आहे? कारण की हे असं नाही चालणार, आज आम्ही येत होतो, आज मीडिया येणार आहे म्हणून तुम्ही सगळा कलर मारला आणि उद्यापासून जशी हालत होती तशीच होऊन जाईल परत। हां, शाळा व्यवस्थापन समितीने काम केलं असेल। केलं होतं का काम? नाही, आम्ही केलेलं नाही। गाववाले नाही म्हणतात सर, पण गाववाले नाही म्हणतायत ना, सांगा ते म्हणतात काम केलंय। आम्ही बॉडीवर आहोत स्वतः। आम्ही या ठिकाणी काल परवा अजिंक्य भैयाचं ऑडिट झालं, त्यावेळेस चर्चा झालेली, त्यानंतर हे काम आम्हाला कल्पना देऊन सुद्धा केलेलं नाही। 15 ऑगस्टलाच ऑडिट झालेलं आहे अजिंक्य भैयाचं आणि त्या दिवशी पुन्हा करू म्हणून असे आश्वासनं दिली होती, करणारा म्हणून हे रातोरात अचानक। सर मी काय म्हणतोय, नुसतं कलर मारून नाही चालणार। आता तुम्हाला माहिती होतं सगळी मीडिया येणार म्हणून तुम्ही कलर मारून गेले। मी काय म्हणतोय सर, ऐका ना। नाही सर, सर काय काम झालंय सर? एक मिनिट सर, काय काम झालं? एक मिनिट काय काम झालं सांगा ना। नाही तुम्ही म्हणताय ना काम केले, काय काम केले सर सांगा प्लीज, काय झालंय सांगा ना। कलर मारला इथं फक्त बाथरूमला काल रात्री कलर मारलाय सर।
दुसरं काय काम झालं तुम्ही मला सांगा, तुम्ही काम केलं असेल तर. नाही तुम्ही म्हणताय ना काम केलंय, काय काम झालंय सांगा ना. मी कधी म्हणलं? मी तुम्हाला म्हणले काल रातोरात तुम्ही इथं लोक येणारे, मीडिया येणारे म्हणून तुम्ही कलर मारलाय रातोरात. तुम्ही गाववाल्यांसोबत बसून बोलले का की शाळेत काय काय सुधारणा करायची आहे. आता आमची फक्त एवढीच विनंती, आतापर्यंत जे झालं ते झालं सर. आता गावकऱ्यांना थोडं बसा त्यांच्यासोबत, त्यांची मुलं इथं शिकतायत, त्यांना विचारा काय काय सुधारणा झाल्या पाहिजे. हे नुसतं म्हणजे आता मीडिया येणारे म्हणून काय आपण एका बाथरूमला कलर मारला त्याच्याने तो होणार नाही. तर सगळी बिल्डिंग तर तशीच जशाला तशी खराब आहे सगळी. स्कूल खरंच इम्प्रूव्ह करायची आहे सर, ते उगी मीडिया समोर कलर मारून नाही चालणार सर. प्लीज गाववाल्यांसोबत तुम्ही या, भेटा, त्यांच्याकडून ऐकून घ्या, गाववाले सांगतील तसं करा. आणि 15 दिवसानंतर आपण परत एकदा येऊ. मग 15 दिवसात बघू काय किती सुधारणा होती किती नव्हती. ठीक आहे. जर एका रात्रीत हे एवढे आता येऊन कलर बिलर मारतायत तर 15 दिवस मला वाटतं खूप होऊन जाईल. पाण्याची टाकी नाही, त्यांना बोलवा तुम्ही आणि त्यांना तुम्ही सांगा काय काय पाहिजे आणि त्या गोष्टी झाल्या पाहिजे. तुमच्याकडे ते अधिकार आहे, तुमच्याकडे ती ताकद आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी नव्हतं तर आम्ही पालकांनी मिळून जमा केला आणि हे पाण्याचं फिल्टर नाही, तो आपण जे तुमचा बघितलं. मोठेपण आहे. हां. पण मग पगारी कशाची घेतात हे? ग्रामसेवक साहेबांना 10 वेळेस सांगितलं. ग्रामसेवक साहेबांना नाही, मग शाळेचा निधी कुठे चाललाय, यांना पगारी कशाचे भेटतात? जर गावकऱ्यांनी स्वतः पैसे जमा करून सगळं करायचं आहे तर मग यांचं काय काम आहे? शाळेचा निधी इथं आलाच नाही. निधीचं नाही, इथं कलरचं काम निधी आला असता तर आम्हाला लोकवाटा गोळा करून लहान मुलाच्या पिण्याच्या साठी फिल्टर बसवायची काय गरज होती? निधी यायलाच तयार नाही. आपल्याला यांच्याकडून कामं करून घ्यायचे आहे, कारण की आपण यांना पैसा देतो, टॅक्स सगळे देतो आपण. आपण टॅक्स देतो आपण. आम्ही सगळे घरात काही विकत घेतो तेव्हा आपण टॅक्स भरतो त्या गोष्टीवर. आणि त्याच्यानंतर आपण स्वतः म्हणजे लोक खर्चातून शाळा उभा करायची. पालकाकडे फिरून पैसे गोळा करून हे फिल्टर आणून बसवलेलं. यांच्याकडून बसून घ्या ते. आता आपण 15 दिवसात यांना सांगा सर तुम्ही, 15 दिवसात काम सुरू झालं पाहिजे आणि सुधारणा झाली पाहिजे. नाही झाली तर मग आता आपण जेवढे गाववाले बसून जायचं शाळेसमोर. ही इमारत धोकादायक होती ना, ती काल पाडली. मला बोलणार आहे सगळं बघून. एक मिनिट सर, त्यांना फक्त मला त्यांना दाखवू दे बघताना. नाही त्यांना बघताना दाखवायचं आहे. तर या ठिकाणी अभिजित दिपके आज लातूर दौऱ्यावर आहेत. दिपकेंकडून सरकारी शाळांची खरं तर पाहणी सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून औसा तालुक्यातील उजनी या ठिकाणी यांनी शाळांची पाहणी केलेली आहे.